शिर्डी येथे सहकार अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे। पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून दिंडीला सहकार भवन येथून सुरुवात करण्यात आली। यवतमाळ शहरात निघालेल्या सहकार दिंडीने लक्ष वेधले। राज्यात सहकार चळवळ पुन्हा गतिमान होईल असा आशावाद पालकमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला। महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभाग व महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने 9 फेब्रुवारीला शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय सहकार परिषद होत आहे। याच पार्श्वभूमीवर राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने नागपूर येथून सहकारी दिंडी काढण्यात आली। या दिंडीचे 30 जानेवारीला यवतमाळ शहरात आगमन झाले। यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी दिंडीला हिरवी झेंडी दाखवून पुढे मार्गस्थ केले। या दिंडीत महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचा रथ, हरिपाठ मंडळ, विविध पतसंस्थांचे 10 रथ, 500 पेक्षा अधिक मोटरसायकल स्वार, याशिवाय शेकडो महिलांनी फेटे व सहकाराचा दुपट्टा परिधान करून मोठ्या जल्लोषात दिंडीत सहभाग घेतला। शहरातील सहकार भवन येथून या शोभायात्रेला सुरुवात झाली। त्यानंतर संविधान चौक, हनुमान आखाडा, पाचकंदील चौक, गोदनी रोड, दाते कॉलेज चौक करीत ही दिंडी पुन्हा सहकार भवन वडगाव येथे पोहोचली। या ठिकाणी सहकार दिंडी सोबत आलेल्या पुणे येथील कलावृंदांनी सहकार या विषयावरील सुंदर नृत्य व पथनाट्य सादर केले। या प्रसंगी सभेला जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, राज्य फेडरेशनचे मुख्य समन्वयक राजूदास जाधव, संचालक सुदर्शन भालेराव, धनंजय तांबेकर आदींनी संबोधित केले। यावेळी जिल्हा अर्बन बँकेचे अध्यक्ष नितीन खर्चे, जिल्हा फेडरेशनचे सचिव नीरज डफळे, संचालक प्रदीप झाडे, लक्ष्मण घोटेकर, दिगंबर जगताप, अशोक जयसिंगपुरे, लोकमान्य आजम, अर्चना माळवी इत्यादी जण उपस्थित होते। महाराष्ट्रामध्ये परत सहकार चळवळ ही अतिशय मजबूत झाली पाहिजे आणि या चळवळीच्या माध्यमातून आणि सहकाराच्या माध्यमातून परत महाराष्ट्र समृद्ध झाला पाहिजे किंवा समृद्धीकडे गेला पाहिजे। बिना सहकार नाही उद्धार हा जो काही पूर्वी आपल्या महाराष्ट्रासाठी खऱ्या अर्थानं स्लोगन होतं, त्या पद्धतीनं परत राज्य सरकारने यामध्ये सहकार चळवळीला खऱ्या अर्थानं मजबूत करण्याचं ठरवलेलं आहे। आणि म्हणून राज्य सरकार असेल किंवा महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशन असेल, याच्या संयुक्त विद्यमाने ही सहकार दिंडी संपूर्ण महाराष्ट्रात या ठिकाणी निघालेली आहे। आणि शिर्डीमध्ये सहकाराचं एक मोठं अधिवेशनसुद्धा होणार आहे। खरं तर देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी पूर्ण देशातच सहकार क्षेत्राच्या माध्यमातून समृद्धी आणण्याचा संकल्प केलेला आहे आणि देशामध्ये पहिल्यांदाच सहकार क्षेत्र हे निर्माण झालेलं आहे। आणि त्याची धुरा देशाचे कणखर गृहमंत्री सन्माननीय अमित शाह साहेब यांच्याकडे सहकार विभाग दिलेला आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थानं महाराष्ट्र हा अनेक वर्षापासून सहकार क्षेत्रात चांगलं काम करणारं राज्य आहे। कारण राज्यामध्ये सन्माननीय आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब किंवा वसंतदादा पाटील, वसंतरावजी नाईक साहेब किंवा अनेक असे सहकार महर्षी होऊन गेले की ज्यांनी खऱ्या अर्थानं सहकाराच्या माध्यमातून या ठिकाणी उद्धार केलेला आहे, महाराष्ट्राचं समृद्धी आणलेली आहे। आणि परत ही समृद्धी महाराष्ट्रामध्ये या सहकार क्षेत्राच्या माध्यमातून निर्माण करायची आहे आणि त्यासाठी वेगवेगळी धोरणं, वेगवेगळे निर्णय राज्य सरकार या ठिकाणी आणत आहे।